ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज। ऐसे विबुध वन वसंते, तेने विरक्ताचेनी एकांते, बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। बंद करायला सांगा थोडा वेळ म्हणून। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सत्संग, त्यामध्ये सुरू असलेला हा गणेश उत्सवाचा पुण्यपावन असा पर्वकाळ माऊलींच्या समाधीच्या जवळ सिद्धेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये आणि गणेश भगवंताच्या प्रत्यक्ष समोर बसून आपल्याला ही सेवा करता येते, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे। कारण या ठिकाणी जशी माऊलींची समाधी सिद्ध आहे, सिद्धेश्वर भगवान परमात्मा या ठिकाणी सिद्ध आहेत, तशी या ठिकाणी असलेले गणेश भगवानसुद्धा काय आहेत? सिद्ध आहेत। आणि अशा सिद्ध भगवंताच्या समोर आपल्याला गणरायांचं प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांच्यासमोर ही वाङ्मयीन सेवा, गणपती बाप्पा प्रत्यक्ष आपली सेवा ऐकतायत, अशा भावनेने आपण ही सेवा करायची आहे। गणपती बाप्पाच्या भौतिक स्वरूपाचं, दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही स्वरूपाचं वर्णन आपण दरवर्षी ऐकतो, आपण रोज करतोय। सर्व संतांनी गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे। जसे तुकोबारायांचे अभंग आहेत, थोडा आवाज वाढव। हां, ज्याप्रमाणे तुकोबारायांचे अभंग आहेत, त्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी गणपती बाप्पाचं वर्णन केलं आहे। मागील वर्षी आपण एकनाथ महाराजांनी जे ओवीबद्ध वर्णन केलेलं होतं त्याचं चिंतन केलं होतं। नामदेव महाराजांनी सुद्धा बाळक्रीडा लिहित असताना सुरुवातीला गणेश भगवंताचं वंदन केलेलं आहे। बाळक्रीडा जरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वर्णन केलेली असली तरी सुरुवातीला विघ्नहर्ता म्हणून गणेशांचं आराधना उपासना केलेली आहे सर्व संतांनी। ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना पहिलं गणरायांचं वंदन केलं आहे, नाथ महाराजांनी केलं आहे, तुकोबारायांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक अभंगामध्ये गणरायांचं वर्णन केलं आहे। नामदेवरायांचा एक अभंग आहे बाळक्रीडीच्या सुरुवातीला, प्रथम नमू गजवदनू गौरी हराचा नंदनू, सकळ सुरवराचा वंदनू मूषक वाहनू नमियेला। पहिल्यांदा गौरीसूत असलेल्या गणपती बाप्पाला मी वंदन करतो, कारण गणपती बाप्पा हे सर्व सुरवरांना वंदनीय आहेत आणि अनेक विघ्नांचा नाश करणारे आहेत। त्रिपुरासुर वधाची कथा या ठिकाणी आपण सांगितलेली आहे। तीच नामदेव महाराजांनी सांगितली। त्रिपुरावधी गणाधिपती, हरे पूजेला भावे भक्ती, एके बाणे त्रिपुर पाडीला क्षिती, ते पशुपती संतोषला। म्हणजे भगवान गणरायांचं पूजन करून मग बाण मारला आणि म्हणून एकाच बाणामध्ये तो त्रिपुरासूर या ठिकाणी पडला। इंद्रादिकी अष्टलोकपाळी, लंबोदरू पूजिला कनक कमळी, त्यासी प्रसन्न झाला तये वेळी, म्हणून सकळी पूजेला।
सर्वच देव भगवंताची पूजा करतात. इंद्राधिक देव जे आहेत, इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव, वरुण इत्यादी सगळ्या देवांनी कनक कमळांनी भगवंताची पूजा केली, सोन्याच्या कमळांनी. आणि त्यांनी प्रसन्न झाले, सर्वांनी त्यांची पूजा केली. भगवान कृष्ण परमात्म्याने सुद्धा भगवान गणरायांची पूजा केलेली आहे. नामदेव महाराजांनी इतिहास सांगितला, सटवे रात्री मदनू शंभरे नेला, प्रद्युम्न समुद्रा माझी टाकीला, तै कृष्णे विघ्नहारू पूजिला, प्रद्युम्न आला रतीसहित. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला पहिला जो मुलगा झाला, रुक्मिणीचा पहिला मुलगा शंभरासू आपलं प्रद्युम्न, साक्षात कामदेवच भगवंताच्या पोटी आले होते. असे असणारे प्रद्युम्न त्या शंभरासुरांनी त्या प्रद्युम्नाला उचललं आणि समुद्रात टाकून दिलं. आपला मुलगा कुठे गेला म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा गणेश भगवंताची पूजा केली. आणि त्या पूजेला प्रसन्न होऊन, गणपती बाप्पाच्या पूजेला प्रसन्न होऊन गणरायांनी त्या शंभरासुराच्या कैदेमध्ये असलेले प्रद्युम्न महाराज आणि रती ते दोघांनाही परत द्वारकेमध्ये सुखरूप आणलं. म्हणून पूजिला साही चक्रवर्ती, त्याची या पुरती आरती, युधिष्ठिरे पूजिला चतुर्थी, राज्य प्राप्ती झाली तया. युधिष्ठिरांनी सुद्धा महाभारतात गणपतीचं व्रत केलेलं आहे, चतुर्थीचं व्रत, आणि म्हणून त्याला राज्यप्राप्ती झाली असं नामदेवराय म्हणतात. मनोनी सुरवरी केली पूजा, त्रिभुवनी आणिक नाही दुजा, विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा, भावे भजा एकदंता. आणि तो माझा स्वामी आहे. आणि म्हणून त्या गणपती बाप्पाचं आपण सगळ्यांनी भक्तिभावाने वंदन केलं पाहिजे. असं गणपती बाप्पाला वंदन करून आपण आपला जो मूळ विषय चाललेला आहे, 10व्या अध्यायाचा उपसंहार, ज्ञानोबाराय आता बोलत आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचा दिव्य असा संवाद झाला. आणि तो संवाद ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रोत्यांना सांगतायत, निवृत्तीनाथादी संतांना सांगत आहेत. भगवान परमात्म्याने आपल्या सगळ्या विभूती सांगितल्या. अर्जुन महाराजांनी विचारल्या आणि त्या भगवंतांनी सांगितल्या. 10व्या अध्यायाचा विषयच आहे विभूती योग. आणि शेवटी भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, बाबा ह्या एक एक विभूती ऐकण्यापेक्षा सर्वत्र मी आहे असा तू निश्चय कर. या सगळ्या जगाला व्यापून मी आणखीन स्थित आहे. विभूतीला माझ्या काही अंत नाही. म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्मा बोलले. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. ऐसे विबुध वन वसंते, तेने विरक्ताचेनी एकांते, बोलिले जेत श्रीमंते श्रीकृष्ण देवे. ज्ञानोबारायांच्या आवडीचा विषय आहे भगवंताचं वर्णन आणि संतांचं वर्णन. आणि म्हणून देवाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय अनेक विशेषणं देऊन देवाचं वर्णन करतात. कसा आहे भगवान परमात्मा? ऐसे विबुध वन वसंते. ज्ञानोबाराय म्हणतात, जे विभूत आहेत, विभूत म्हणजे ज्ञानी, भक्त, साधक, संत, हे सगळे विभूत आहेत. देवाचं ज्ञान त्यांना झालेलं आहे किंवा देवाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. असे ज्ञानी लोक आहेत. ह्या ज्ञानी लोक, भक्त लोक, जिज्ञासू साधक लोक हेच कोणी वन आहे. आणि वनाला शोभा कधी असते? वसंत ऋतू आल्यानंतर. वसंताचेनी रिगवणे, झाडाचेनी साजेपणे. सांगती ज्ञान काय जाणते, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे वसंत ऋतू आला हे कसं कळतं?
काय माणूस येतो का एखादा? काही फक्त झाडाला फुलं आली, फळं यायला लागली की समजायचं कोण आलाय, वसंत ऋतू आलाय. तसं माणसाची कर्ण, माणसाची इंद्रिय, माणसाचा चेहरा, माणसाचं चालणं, बोलणं, वागणं माणसाचं ज्ञान सांगतं. या माणसाला ज्ञान झालंय की नाही कशावरून ओळखायचं? त्याच्या बोलण्यावरून कळेल, त्याच्या चालण्यावरून कळेल, त्याच्या वागण्यावरून कळेल. ते जाणी जे करणे सांगती ज्ञान. करणे म्हणजे इंद्रिय, इंद्रिय ज्ञान सांगतात. साचची करचरणी होती डोळे, ते म्हटले साचची करचरणी होती डोळे. कुठल्या अंगानी? सर्वेंद्रियाच्या अंगणी, जयाची नाही, सर्वेंद्रियाचे अंगणी विवेक करणी राबणी. त्याच्या हातालाही डोळे असतात आणि पायालाही डोळे असतात. म्हणजे हातालाही कळतं, पायालाही कळतं आणि विवेक राबतो त्यांच्या घरी. त्याप्रमाणे वसंत ऋतू आला हे जसं झाडाच्या सौंदर्याहून कळतं, तसा हा भगवान परमात्मा सुद्धा वसंत ऋतू आहे. जसं संत वसंत ऋतू आहेत. संत नावाचा वसंत ऋतू भक्ताच्या साधकाच्या जीवनात आला की तेने साधती साधने, त्याची सगळी साधनं फलद्रूप होतात. तसं भगवान परमात्मा जीवनामध्ये आला. भगवान परमात्मा हा सुद्धा जे काही साधक आहेत, भक्त आहेत, ज्ञानी आहेत, त्या सगळ्यांचा वसंत ऋतू आहे. म्हणजे त्यांचं भक्तिरूपी, ज्ञानरूपी, साधनारूपी वन फुलवणारा, त्या साधनेला फळ देणारा जर कोण असेल तर तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. देवाची कृपा. आणि देवाची कृपा ही आता अर्जुनाने अगोदर कबुली दिली. आपण सगळे ओव्या पाहून आलो. आम्ही अगोदर ऐकत होतो, सगळं काही पाहत होतो, वाचत होतो, पण तुमची कृपा झाली नव्हती. आज तुमची कृपा आमच्यावर झाली म्हणून विबुध वन वसंते. साधकांचं साधनारूपी वन फुलवणारा भगवान परमात्मा आहे, साध्य प्राप्त करून देणारा आहे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, तेने विरक्ताचेनी एकांते. भगवान परमात्मा जो आहे, विरक्त लोक आहेत त्यांचा एकांत आहे. अनेक अर्थ याचेही काढता येतात. विरक्त पुरुषाचा एकांत असा अर्थ लिहिलेला आहे. विरक्त पुरुषाचा एकांत किंवा मामासाहेबांनी अर्थ लिहिलेला आहे. किती नंबर आहे? हां, 17. ज्ञानी पुरुषाच्या वनाचा वसंत आणि वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण. एकांत म्हणजे एकनिष्ठेचे ठिकाण. एकांत म्हणजे आपण जो समजतो तो एकांत नाही. एक आणि अंत. अंत म्हणजे निर्णय, निश्चय. एक निश्चय ज्याच्या जीवनात होणं म्हणजे एकांत प्राप्त करून घेणं आहे. एक निश्चय नसेल तर एकांतात गेला तरी तो लोकांतातच आहे, आणि एक निश्चय असेल तर लोकांतात असला तरी तो एकांतातच आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. कोणता एकांत आहे? ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा हा एकांत सांगितला. तसं विरक्त पुरुष जे आहेत ते भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरताच त्या ठिकाणी विरक्त होतात.
सर्व काही त्या ठिकाणी संसाराच्या पायापुढा पळती वितराग होडा ओलांडोनी ब्रह्म पदाचा कर्मकडा घालती मागा जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी स्वर्गाची आडवंगी. असा जो विरक्त पुरुष आहे त्याला एकांत भेटतो किंवा अशा पुरुषाला देव एकांतात भेटतात. म्हणून अशा पुरुषाचा खरा एकांत वास्तविक पाहता या सगळ्याला सोडलंय त्याने, तो एकटा राहिलाय, पण तरीसुद्धा त्याला अजून आनंद नाही. पण त्याला खरा एकांत कधी प्राप्त होईल? जोपर्यंत देह नावाचा परिग्रह आहे तोपर्यंत एकांत होतच नाही, आणि खरा एकांत भगवान परमात्मा भेटला की. म्हणून अशा विरक्त पुरुषांना जो खरा एकांत प्राप्त करून देणार आहे, विरक्त पुरुषांना सुद्धा एकांतामध्ये जाऊन भेट देणार आहे. याला सुद्धा विरक्त जास्त आवडतात. सोडीला संसार माया तयावरी फार असं म्हटलंय. देवाला आवडणारे कोण आहे? हो, ज्यांनी देवाकरता सर्व काही सर्व संग परित्याग केलेला आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. म्हणून अशा विरक्त पुरुषांचा जो एकांत आहे तो भगवान परमात्मा आहे. हा, म्हणून एकांताचं सुख त्यांना देतो. त्यांचा एकांत जर कोणता असेल तर खरा परमात्माचा आहे. बोलिले जेत श्रीमंते, आणि भगवान परमात्मा काय? श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे श्रीने युक्त आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याकडे श्री विशेषत्वाने आहे, कारण श्रीने सुद्धा सगळ्यांचा परित्याग केला आणि मग श्रीला तो एकांत भगवंताने दिला. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. सगळ्यांना लक्ष्मी हवी होती, पण लक्ष्मीने सगळ्यांचा त्याग केला आणि लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. परमात्म्याच्या जवळ ती लक्ष्मी स्थिरावली. जिथे परमात्मा आहे तिथे श्री आहे, म्हणून भगवान श्रीमंत आहे. भगवंताला श्रीमंत ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी म्हटलंय. हा, यत्र योगेश्वर तिथल्या वय असतील. भगवान श्रीमंत आहे. मग सगळ्याच प्रकारची श्रीमंती घ्या. धनाची श्रीमंती, ज्ञानाची श्रीमंती, वैराग्याची श्रीमंती, सर्व प्रकारची श्रीमंती. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंत. किती श्रीमंत आहे भगवान परमात्मा? खूप म्हणजे किती आहे. अहो, त्याच्या केवळ कृपा कटाक्षाने एखादा मनुष्य गरिबातला श्रीमंत होऊ शकतो. सुदामदेवाला फक्त काय केलं? संकल्प केला. असं म्हणतात ते सुदामदेव गेले, पोहे घेऊन गेले होते. ते देवाचं सगळं ऐश्वर्य श्रीमंती पाहिल्यानंतर म्हटले आता हे आपले पोहे कसे काय द्यायचे देवाला फुटके, म्हणून ते बगलेत ठेवले. पण देवाने ते बगलेतले पोहे जे आहेत ते हिसकावून घेतले. घेतल्यानंतर पोहे सुदामदेवाचे फके मारी पहिला घास घेतला आणि सुदामदेवाला ऐश्वर्य देऊन टाकलं. मुष्टी पोहे घेऊन या गाव सोनियाचा दिला. भगवंताच्या श्रीमंतीच्या बाबतीमध्ये अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येतील. हां, आराधे तुझे पाय पाय कुजैसा, ही ज्ञानातली श्रीमंती आहे, धनातली श्रीमंती आहे, वैराग्यातली श्रीमंती आहे, कीर्तीतली श्रीमंती आहे. हां हां, म्हणून भगवान परमात्मा श्रीमंत आहे. आणि पुन्हा श्रीकृष्ण देवे म्हटलंय. हा श्रीकृष्ण आहे.
श्री सहित कृष्ण आहे, रुक्मिणी सहित कृष्ण आहे, सर्वांचं चित्त आकृष्ट करणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? कृष्ण. सर्वांचं पाप आकृष्ट करणार आहे, घालवणार आहे. आणि असे भगवान परमात्मा देव आहेत, पुन्हा दिव्य आहेत, प्रकाशमान आहेत. असे भगवान परमात्मा बोललेले आहेत, कोणी सामान्य बोलले नाहीत. आणि मग आता अर्जुन महाराज बोलायला लागले. हे ज्ञानेश्वर महाराजांचं स्वतंत्र चिंतन आहे की नाही? गीतेतल्या श्लोकाचं चिंतन संपलं आहे. संवाद जो झाला आहे तो ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. तिथे आणखीन काय, अर्जुन महाराजांना काय वाटलं, देवाला काय वाटलं. तेथ अर्जुन म्हणे स्वामी, एतुले हे राभस्य बोलिले तुम्ही, जे भेद एक आणि आम्ही सांडावा एकी. जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असे आपण अविचाराने बोललात. असा अर्थ मामांच्या ज्ञानेश्वरीत आहे. ते तर अर्जुन म्हणे स्वामी. अर्जुन म्हणायला लागले स्वामी. देवाला स्वामी म्हणतायत अर्जुन. आपण स्वामी आहात, तिन्ही लोकाचे स्वामी आहात, आमचे सुद्धा कोण आहात? स्वामी आहात. पण येतुले हे राभस्य बोलिले तुम्ही. तुम्ही हे जे बोललं, एवढं जे बोललं, बाकी सगळं चांगलं बोललं, पण त्यात एक जे बोललं ते थोडंसं राभस्य. राभस्य म्हणजे काय? हां, अविचाराने बोलले, चुकीचं बोलले. नाही पण खाली बघून सांगा ना काय, तेव्हा अर्थ दिलेत ना राभस्य शब्दाचा. अविचाराने बोलले. पण आता देवाला कसं काय अविचाराने म्हणावं? माझ्याकडे एक शब्दकोश आहे, त्याच्यात लिहिलं आहे चतुराईने बोलले, चपलतेने बोलले. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काहीतरी दुसरं विचारायचं दिसतंय म्हणून बोललेलं तुम्ही. काहीतरी आणखीन माझ्याकडून काढून घ्यायचं दिसतंय म्हणून बोलले. चतुरातू शिरोमणी. हां, देवा तुम्ही जे बोललेले आहात, एवढं जे बोलले, कोणतं बाबा काय तुला खटकलं मी बोललेलो? म्हटले जे भेद एक आणि आम्ही सांडावा एकी. तुम्ही जे म्हटले ना, जो एक भेद आहे अर्जुना, तो तेवढा भेद टाकून द्यावा असं तुम्ही मला बोलले. म्हणजे माझ्या स्वरूपामध्ये तू भेद पाहू नको. भगवान परमात्मा बोलताना म्हटले ना, तरी आता साधारण आणि चांगू, ऐसा कैचेनी पा कल्पावा भागू, वाया आफुले मती वंगू भेदाचा लावावा, असं बोलले ना भगवान परमात्मा. या लागी भेद सांडोनी सरसे साम्य भज. भेद सोडून दे आणि साम्याने माझी पूजा कर, सेवा कर, असं जे तुम्ही बोललं, एवढं मला थोडं खटकलं. असं कोण म्हणतंय? कोणाला? भगवंताला. आता हे प्रेमाचं बोलणं चालू झालेलं आहे दोघांचं. आणि प्रेमाचं जे बोलणं असतं त्याच्यामध्ये थोडंसं काय, प्रीतीचे बोला नाही पेच पाड, भल तैसे गोड हो, अहिरेव प्रेमना गती म्हटलंय. म्हणजे प्रेम सरळ बोलत नाही, त्याचं वाकडं तिकडं बोलतं. अति प्रेमाची व्यक्ती असेल तर मनुष्य असा सरळ बोलत नाही, काहीतरी मस्करी करेल, काही थट्टा करेल. हे प्रेम असतं ते. आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला आनंद होत असतो, समोरच्या व्यक्तीला. रोषे प्रेम दुनवटे पढ्यंतयाचे. प्रेमळ व्यक्ती असतात ते असे गंभीर होऊन कधी बोलत नाही. प्रेमळ व्यक्ती जे आहेत थोडे विनोदाने बोलतात. म्हणून भगवान परमात्माने अर्जुनाचं प्रेम आहे. मग भगवान परमात्मा बोलता बोलता बोलले, बाबा हे सगळं भेद वगैरे सांडून तू आता साम्य भज, समतेने माझी पूजा कर. असं देवा तुम्ही जे बोलले तेवढं मला काय एवढं आवडलेलं. हे तुम्ही थोडी याच्यात काहीतरी तुमची चतुराई दिसते मला बोलण्यामागे. अविचार म्हणण्यापेक्षा चतुराई. अविचार लिहिलेलंच यांनी अविचार लिहिले, मामांनी अविचार लिहिले. एवढे हे तुम्ही अविचाराने बोललेले आहात. देवाने लगेच अर्जुनाकडे पाहिलं, बाबा मला अविचार म्हणतो.
एवढी सगळी गीता तुला सांगितली, मी अविचाराने कसं काय बोलेल? तर मग लगेच अर्जुनाच्याही लक्षात आलं, पण अर्जुनाने उदाहरण दिलं, हे बघा देवा, मी असं का बोललो? हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परवते, तेवी धसाळ म्हणो देवा ते तरी आधी कहा बोलो. एक लक्षात घ्या देवा, सूर्य काय जगाते, अंधारे परवते दवडा म्हणे. सूर्य असं म्हणतो का, अहो लोकांनो जरा ह्या अंधाराला बाजूला करा, मला काही दिसत नाही, असं सूर्य आपल्याला म्हणतो का? आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला म्हणता भेद घालवा, तुम्ही सूर्यासारखे आहात. जिथं जिथं सूर्य असतो तिथं अंधार राहतो का? सूर्याने ठरवलं, एक मनुष्य गेला सूर्याकडे, तो म्हटला आम्हाला खूप अंधार त्रास देतो. सूर्य म्हटला चला कुठं आहे मला दाखवा. म्हटले तिकडे लोणावळ्यात बोगद्यामध्ये. सूर्याला घेऊन तो गेला. गेल्यानंतर अंधार होता का तिथे? राहिला का? सूर्य अंधारा लागी, रिगो का भलते नि सुरंगी, परी तो तयाची भागी नाहीच जैसा. त्याप्रमाणे आता तुम्ही सूर्यासारखे, ज्ञान सूर्य, तो सूर्य तरी अस्तमाला जातो, पण हा सूर्य कधी अस्तमाला जात नाही. सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदय ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी, असे सूर्य तुम्ही आहेत. आणि तुम्ही जवळ असताना तुम्ही म्हणता भेद घालो, भेद घालो, जरा भेद सोडून दे. हे तुमचं बोलणं हुशारीचं म्हणायचं का आडाणीपणाचं म्हणायचं? विचाराचं म्हणायचं का अविचाराचं म्हणायचं? हे तुम्हीच बोललेलं आहात. तेवी धसाळ म्हणो देवा ते. पण आता तुम्हाला धसाळ जर म्हणलं तर आधी कहा बोलो. आम्ही जास्त बोलल्यासारखं होतं, लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होतंय. तुम्हाला धसाळ म्हणणं म्हणजे योग्य आहे का? कारण तुम्ही कधीच धसाळ बोलत नाही. पण प्रेमामध्ये काय काय कधी कधी मनुष्य धसाळ होतो, बोलता बोलता वाहत जातो. साचचे आम्ही विश्वरूप दावावे. हां, भगवान म्हणतात मी धसाळ गेलो. बोलत बोलत प्रेम भावे, विश्वरूप दाखवायचं होतं, पण अगोदर तुला दृष्टी द्यायची होती, पण ते विसरून गेलो आणि धसाळ गेलो आणि दाखवलं. तसंच काहीसं इथं झालंय. मी तुम्हाला धसाळ म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही थोडंसं धसाळपणे देवा बोललेले आहात, विस्ताराने बोललेले आहात. अविचारी म्हणू तरी कसे हे बोलणे तर मर्यादा सोडून अधिक होईल. कारण तुम्ही सूर्यासारखे असताना आमच्या जीवनामध्ये जर भेद राहत असेल, मग आम्ही तुमचे भक्त असून उपयोग काय? देवाचा भक्त आहे आणि त्याच्या जीवनात भेद राहिला, तुम्ही देवही नाही आणि आम्ही भक्तही नाही. खरं म्हणजे काय तुमची शक्ती? मग तुकाराम महाराजचा एक अभंग आहे, दीप घेऊन या धुंडीती अंधार, भेटे हा विचार अघटित, विष्णुदास आम्ही न भिवो कळी काळा, भूलो मृग जाळा न घडे ते. जसं दीप घेऊन या धुंडीती अंधार, भेटे हा विचार अघटित. एखादा मनुष्य दिवा घेऊन अंधार पाहायला लागला, त्याला कधी दिसणार नाही. तसं आमच्या ठिकाणी तुम्हाला कधी भीती दिसणार नाही, आमच्या ठिकाणी तुम्हाला कधी भेद दिसणार नाही. तैसे विष्णुदास आम्ही न भिवो कळी काळा, भूलो मृग जाळा न घडे ते. किंवा उद्धव महाराजांना जेव्हा भगवान परमात्मा निजधामाला जायला निघाले, तेव्हा सुद्धा असाच प्रसंग आहे बरं का. भगवान परमात्म्याला उद्धव महाराज म्हणायला लागले, देवा तुम्ही चालले निजधामाला, मलाही घेऊन चला. तेव्हा भगवान म्हटले, बघ उद्धवा,
माझा अवतारकारी संपलं, प्रत्येकाला एकट्याला यावं लागतं, एकट्याला जावं लागतं, मी एकटा जाणार आहे, पण जाता जाता मी तुला माझं ज्ञान सांगतो, जेणे तू मुक्त होशील. मुक्त होशील म्हणल्यावर